राधिका फाउंडेशन तर्फे 51 वीरमाता व वीरपत्नींना वीरनारी सन्मान पुरस्कार। महिला दिन आणि शहीद दिनाच्या औचित्याने राधिका फाउंडेशनच्या वतीने 51 वीरमाता व वीरपत्नींचा वीरनारी सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय। हा भव्य सोहळा 23 मार्च 2025 रोजी लायन्स क्लब हॉल, पंडित कॉलनी, नाशिक येथे पार पडलाय। या कार्यक्रमाला हिंदू रक्षक रणरागिणी कविता पाळदे मॅडम, संजय देशमुख, साईदान वर्षा फाउंडेशन अध्यक्ष अरविंद सोनवणे, राधिका फाउंडेशन बागलाण अध्यक्ष, अभिनेत्री व राधिका फाउंडेशनच्या ब्रँड अँबॅसिडर हर्षाली भोसले तसेच लोकसाक्ष न्यूजचे मुख्य संपादक सुरेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते। संस्थापिका डॉक्टर चेतनाताई सेवक अध्यक्षस्थानी होत्या। कार्यक्रमाची सुरुवात अंकिता कुलकर्णी यांनी गणेश वंदना सादर करून केली आहे। सूत्रसंचालन पूनम भांबरे आणि सुरेश चव्हाण यांनी केले। प्रमुख पाहुण्यांनी महिलांच्या योगदानाचा गौरव करत महिलांनी स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवावा असा सकारात्मक संदेश दिलाय। डॉक्टर चेतनाताई सेवक यांनी महिला दिन वर्षभर साजरा करण्याचे आवाहन करत शहीद परिवारांना समाजात योग्य स्थान मिळावे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले। पुरस्कार प्राप्त महिलांनी राधिका फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंदू काका सराफ आणि लोकमान्य मल्टीपर्स बँकेचे सहकार्य लाभले। तसेच विकी कुटे, रेखा काळे, कल्पना पवार, शैला ठाकर, उज्ज्वला चौधरी, शीतल काकुळते यांनी मोलाचे योगदान दिले। यावेळी उपस्थित वीरमाता आणि वीरपत्नी भावुक झाल्या। त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत डॉक्टर चेतनाताईंनी आम्हाला गौरवाचे व्यासपीठ दिले याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत असे सांगितले। कार्यक्रमाच्या उत्साहात महिलांनी अशा उपक्रमांची पुनरावृत्ती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। राधिका फाउंडेशन आणि लोकसाक्ष न्यूजच्या पुढाकाराने हा आगळा वेगळा आणि स्तुत्य उपक्रम यशस्वीपणे पार पडलाय। आम्ही सन्मानित करत आहेत, पण अजून असे शेकडो व्यक्ती असतील की ज्यांना सन्मानित केलेलं नाही आहे, तर त्यांनाही सन्मानित करणं गरजेचं आहे। प्रत्येक महिला ज्या संस्थेमध्ये 400 महिला आमच्या अध्यक्ष मॅडमांनी जोडल्या, हे त्यांचं खूप लाख मोलाचं कार्य आहे। त्यांनी या कार्यामध्ये जेव्हा पहिला हळदी कुंकूचा कार्यक्रम केला, 151 महिला जमा केला, फक्त नाशिक जिल्हा नाही तर पूर्ण महाराष्ट्रामधनं। त्यानंतर प्रत्येक महिलाची ही सवासनीची ओटी म्हणून सर्व सवासनीचं वाण त्या ओटीत टाकून आणि तिच्या पदरात टाकण्यात गेलं। त्या दिवशी प्रत्येक महिलेला हळदी कुंकू लावण्यात आला आणि हे मंगळसूत्र जे ताई बोलल्या, हे त्या दिवसापासून घातलं। आज प्रत्येक महिलेच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे आणि आमचे पती हे देशासाठी अमर झालेले आहे, त्यामुळे आम्ही आमच्या पतींना अमरच समजतो आणि आम्ही त्यांच्या नावाचं मंगळसूत्र आज गळ्यात घालतो। आणि 1 वर्षापूर्वी सटाणा जिल्ह्यामध्ये एका ताईंचे पती शहीद झाले। ज्या दिवशी ते पती शहीद झाले, त्यांचं पार्थिव पडलेलं असताना त्यांच्या पत्नीला पूर्ण जे सवासनीचं लेणं असतं ते काढून आणि बाजूला ठेवण्यात आलं। पण त्या व्यक्तीवर काय अवस्था होती ही कोणीच बघितली नाही। पण आमच्या अध्यक्ष मॅडम रेखाताई खैरनार, उपाध्यक्ष मॅडम कल्पनाताई रौंदळ ह्या तिथे जाऊन अग्निडाग देण्याआधी मुलीला पूर्ण सवासनीचं लेणं घाला, तेव्हा ते अग्निडाग नाही, हे त्यांनी एक कार्य चांगलं केलं। आणि आमची ही संस्था फक्त नावाला नाही, तर जी आमच्या संस्थेच्या म्हणजे आमच्या आर्मीमध्ये ज्या विधवा आहेत त्यांना नाही, तर दुसऱ्या सिव्हिलियन मध्ये पण विधवा आहेत, त्यांना पण या सवासनीचं लेणं देण्याचं काम त्या करतात। आणि हे आमच्या संस्थेचं कार्ड आम्ही तुम्हाला देतो। रेखाताईंचं म्हणजे माझ्यासाठी नवीन नाहीये असं मला तरी सांगावं लागेल की आजपासून 4 ते 5 वर्षापासून मी रेखाताईंशी जोडल्या गेलेली आहे आणि आम्हाला याही पुढे रेखाताई आपण कनेक्टेड होतो, पण आता या माध्यमातून अजूनही आपण कनेक्टेड राहूया। आम्हाला दुसऱ्या सोन्याचा कुठलाही दागिना न देता हे मंगळसूत्र दिलं, हे आमच्यासाठी। दुसरी गोष्ट, आज हा जो कार्यक्रम सन्माननीय राधिका फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतनाताई यांना मी गेली 15-20 वर्षापासून ओळखतो। अतिशय त्यांनी संघर्ष केलेला आयुष्यामध्ये। आज माझ्या पुतण्या शुभम राजेंद्र सूर्यवंशी यांनी नाशिक स्मार्टफोन चालू केला आहे, तरी सगळ्यांनी शॉपला भेट द्या। छाया राजू सूर्यवंशी, माझा मुलगा शुभम राजू सूर्यवंशी याने मोबाईल शॉपी ओपन केले आहे, नाशिक स्मार्टफोन या नावाने, तरी तुम्ही एकदा अवश्य भेट द्यावी। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।